मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात लगेच एक नवीन उत्साह आणि आनंद जाणवायला लागतो. नेहमीपेक्षा जरा अधिकच आल्हाददायक वाटत असल्याने एक नवीन ऊर्जा जाणवत असते. यात अधिक आनंद देतात ते या महिन्यात येणारे सण. श्रावण म्हटला की प्रत्येक वार हा सणच असतो. आज श्रावणातला पहिला शनिवार. श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त शनिवारचा दिवसही विशेष आहे. हा दिवस श्रावणी शनिवार किंवा संपत शनिवार म्हणून ओळखला जातो. हा दिवस शनिदेव, हनुमानजी आणि नृसिंह यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची ही परंपरा आहे. श्रावणातील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात वहावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा झाली असे मानले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. तसेच शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. या दिवसाला शनिपर्व असेही म्हणतात. शिवपूजनाच्या या महिन्यात शनिवारी शनिदेवाची पूजा करून गरजू लोकांना दान केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत. महादेवाने शनिदेवाला न्यायाधीशपद दिले होते. त्यामुळे शनिदेव मनुष्याला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. श्रावण महिन्यात शनिदेवांसह भगवान महादेवाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. श्रावण महिन्यातील शनिवारी उपवास, पूजा करून दान केल्याने शनिदोष दूर होतात. शारीरिक समस्या दूर होतात. या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नृसिंहाची पूजा करण्याचाही नियम आहे. स्कंद पुराणात सांगितले आहे, श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या 3 देवतांची पूजा केल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. श्रावण शनिवारी नृसिंह देवाची पूजा केली जाते. प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता. तसेच नृसिंह अवतार खांबातून प्रकटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र काढून ही पूजा केली जाते. या दिवशी आचरण शुद्ध असावे, आहार सात्विक असावा, मांसाहार व मद्यपान करू नये. पवित्र मनाने भक्ती करावी, तरच हनुमानजींची कृपा होते.